नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट इतकं कंटाळवाणं होतं की 4 पावलं पुढे 3 पावलं मागे. म्हणजे मला एक विद्यार्थी होता, तो म्हणाला की 36 मार्क पडून पास किंवा 34 मार्क पडून नापास. अगदी सगळ्या विषयात 36 मार्क पडून पास झालं तरी कुठे ॲडमिशन मिळत नाही, काही होत नाही, त्यापेक्षा नापास झालेलं बरं असं वाटायची वेळ येते. तशातली आजच्या मार्केटची कथा होती. ना मार्केट वाढत होतं ना मार्केट कमी होत होतं. शेवटी 200-250 पॉईंटपर्यंत मार्केट पडलं. त्यानंतर पुन्हा मार्केट सावरलं. पण अशा मार्केटमध्ये ट्रेड करणं मुश्किल जातं. शोधावे लागतात कुठले शेअर वाढतात. आज अंबर एंटरप्राइजेसचा शेअर वाढत होता, IEX शेअर वाढत होता, क्रायझॅक जे आज लिस्टिंग झालं ते लिस्टिंग खूप सुरेख झालं आणि तो शेअर अप्पर सर्किटला सुद्धा गेला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 281ला लिस्टिंग झालं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 280ला झालं. तो 245ला शेअर दिला होता आणि 307 रुपये 95 पैशापर्यंत BSEला गेला आणि 309 रुपयाच्या सर्किटवर नॅशनल स्टॉक एक्सचेंजला गेला. फोर्स मोटरचा शेअर तुम्ही आज बघितलात तर 1600 रुपये शेअर वाढला. MRFचा शेअर 5000 रुपयांनी आज वाढला. म्हणजे MRFचा शेअर म्हणजे आपल्या खिशाला न परवडणारा सोडा, पण असे शेअर काही वाढत होते, नाही असं म्हणता येत नाही. आता ग्लोबल हेल्थ किंवा वेदांता हाही 60-70 रुपये वाढला होता. शेअर वाढत होते पण तुम्हाला ते शोधावे लागत होते की कुठल्या शेअरमध्ये ट्रेडिंग चालू आहे किंवा कुठे व्हॉल्यूम्स आहेत. आज KRBLचा शेअर पण चालत होता, तर तुम्हाला ते शोधून काढायला लागत होतं की कुठला शेअर चालतोय. अल्ट्राटेक सिमेंटसुद्धा तेजीत होता आणि फार्मा कंपन्या तेजीत होत्या. आज अगदी ठरवून फार्मा कंपन्या तेजीत होत्या. खरं तर वाटलं होतं की आज फार्मा मंदीत राहील, कारण ट्रम्पनी काल सांगितलं होतं की मी आता फार्मावर टॅरिफ लावणार आहे. पण रोजमध्ये त्याला कोण रडेल अशी अवस्था झाली. रोजच कुठल्या तरी टॅरिफची भीती दाखवली जाते. आज त्यामुळे फार्मा पडलं नाही, उलट फार्मा आज तेजीत होतं. आणि व्हॉइसराय रिसर्चनी एक रिपोर्ट काढला. खरं व्हॉइसरायचा वेदांतामध्ये स्टेक आहे, मेजॉरिटी स्टेक आहे, तर त्यांनी शेअर्स शॉर्ट केलेत असं त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं आणि सेल ॲडव्हाइस दिला होता. त्यामुळे वेदांताचा शेअर पडू लागला. जवळजवळ 20 ते 25 रुपये शेअर पडला आणि त्यानंतर व्हॉइसरायनी सांगितलं की हा रिपोर्ट मला विचारल्याशिवाय काढलेला नाही, आम्हाला सल्ला घेतल्याशिवाय काढलेला नाही आणि असं काही घडलेलं नाही. पण त्यांनी सेलचं टार्गेट दिलं आहे तर खरं होतं. म्हणजे काय की रिपोर्ट काढायला आमची परवानगी घेतली नाही एवढंच, पण त्यांनी असं काही सांगितलं नाही की हे टार्गेट दिलं आहे चुकीचं आहे किंवा सेल सांगितलं आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे वेदांताचा शेअर काही फारसा सुधारला नाही. आज आपण एका IPOची माहिती घेऊया. अँथम बायोसायन्स. अँथम बायोसायन्स या कंपनीचा 3,395 कोटीचा IPO येतो आहे. हा IPO
पूर्णपणे OFS आहे. म्हणजे कुणीतरी IPOमध्ये पैसे गुंतवलेले असतात, त्यांना त्यांचा स्टेक विकायचा असतो, म्हणून ही सोय. तर याचे पैसे अर्थात ज्यांनी स्टेक विकायला काढलाय त्यांच्याकडे जातात. हा 3,395 कोटींचा आहे, पूर्णपणे OFS आहे. 14 तारखेला उघडेल आणि 16 तारखेला बंद होईल. याचा प्राईस बँड 540 ते 577 आहे आणि मिनिमम लॉट 26 शेअरचा आहे. हा 21 जुलैच्या आसपास लिस्ट होण्याची शक्यता आहे. ही कंपनी 2006मध्ये स्थापन झाली असून CDMA म्हणजे कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरर्स अशा क्षेत्रातली ही एक कंपनी आहे. ते ड्रग डेव्हलपमेंट, डिस्कव्हरी आणि उत्पादन करतात. प्रोबायोटिक्स, एन्झाईम्स, पेप्टाइड्स आणि बायोसिमिलर्स याचं ते उत्पादन करतात. कंपनीचे 44 देशात एकूण 975 ग्राहक आहेत. कंपनीचं 1 पेटंट भारतात, 7 पेटंट परदेशात आणि 25 पेटंट विचाराधीन आहेत. 2025साठी त्यांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजेच पॅट 451.26 कोटी, तर रेव्हेन्यू 1,930 कोटी आणि मार्जिन 36.81% आहे. तर हे मी केलेलं वाचन आहे. अजून मॅनेजमेंटचा इंटरव्ह्यू मी ऐकला नाही. मॅनेजमेंटचा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर आणखीन डिटेल माहिती मिळू शकेल. ब्लू स्टारचा मात्र आज इंटरव्ह्यू ऐकायला मिळाला. त्यांनी सांगितलं 15% मार्केट स्टेकचं लक्ष त्यांनी ठेवलं आहे. आत्ता 14% मार्केट शेअर त्यांच्याकडे आहे. 7 त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत. 4,000 चॅनल पार्टनर्स आहेत. आता डीप फ्रीझरची नवीन मॉडेल ते लॉन्च करणार आहेत, कारण गेल्या 1.5 महिन्यामध्ये जवळजवळ 20% ब्लू स्टारची किंमत वाढली. पण अवकाळी पावसामुळे 20 मेच्या आसपासच पाऊस सुरू झाला, त्यामुळे थोडी मागणी कमी झाली. त्याचा ब्लू स्टारला काही अंशी फटका बसला. लुपिननी झेंटिवाबरोबर बायोसिमिलरचं लायसेन्सिंग आणि सप्लायसाठी करार केला. तर आज मार्केट इतकं खराब होतं की पैसे अडकून पडण्याचाच उद्योग होता. कुठलंही काहीही केलं म्हणजे काही तुमच्याजवळ जर ते शेअर असतील तर विकता येत होते. पण स्टॉक स्पेसिफिक किंवा स्टॉक पिकिंग हे ज्यांचं चांगलं आहे त्याच्यासाठी अभ्यास मात्र खूप लागतो. स्टॉक पिकिंग ज्यांचं चांगलं आहे त्यांच्यासाठीच मार्केट होतं. बाकीच्यांचे फुकटचे पैसे अडकण्याचा उद्योग होता. आणि हे बहुतेक टॅरिफचं दळण 1 ऑगस्टपर्यंत चालणार असं दिसतं आहे, कारण ट्रम्पने मुदत वाढवली आहे. अजून डील झालेले नाही आहेत सगळ्यांचे आणि रोज नवीन बातमी येते. त्यामुळे मार्केट पडतही नाही आणि मार्केट वाढतही नाही. जसे रिझल्ट्स यायला लागतील म्हणजे मार्केट ॲक्च्युअली खूप वाढलेलंच आहे, पण गेल्या क्वार्टरचे रिझल्ट त्या अनुषंगाने तेवढे चांगले नव्हते की जे शेअरची किंमत आहे.
जर या वेळेला रिझल्ट चांगले लागले तर त्या शेअरला तेवढा भाव मार्केट देईल ज्याप्रमाणे रिझल्ट असतील. तर हा महिना रिझल्टही आहेत, तर रिझल्ट कसे लागत आहेत ते मार्केट पाहील आणि त्याप्रमाणे मग किती यांना पी रेशो द्यायचा हे मार्केटचं एकत्रित मत असतं. त्याप्रमाणे शेअरला भाव मिळेल. तिथपर्यंत हे असंच चालेल असं वाटतं आहे. बघूया काय काय होतं आहे ते. मी 12 आणि 13 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. ठाणा वेस्ट स्टेशनपासून 1 मिनिटावर आहे. कोर्स ऑफलाईन आहे. 6 ते 7 विद्यार्थी घेतले जातात. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा कोर्स घेतला जातो. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. नमस्ते.